तुम्ही आठवून बघा, लाईट बिल भरायचं असलं तर तुम्हाला MSEBीच्या त्या खिडकीवर जाऊन रांगेत उभं राहावं लागत होतं. गॅस जिथे पाईपनी मिळतो तिथे गॅसचं बिल भरायला पण तुम्हाला जायला लागायचं. तुम्हाला बँकेतून एखादं लोन घेतलं असेल तर त्या लोनचं रिपेमेंट द्यायचं असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन त्याचा हप्ता भरायला लागायचा. पण आता ECS मॅन्डेट, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेसचा जो मॅन्डेट आहे, तो मॅन्डेट दिला की तुम्ही बिनधास्त राहता. आज तुम्हाला लाईट बिल भरायचं असो, पाण्याचं बिल भरायचं असो, गॅसचं बिल भरायचं असो, तुम्हाला इन्शुरन्सचा प्रीमियम भरायचा असेल, तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल त्या कर्जाचा हप्ता फेडायचा असेल, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता त्या क्रेडिट कार्डाचं विशिष्ट तारखेला पेमेंट करायचं, किंवा तुम्ही SIPमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याचं मंथली जे काही पेमेंट आहे ते पेमेंट कशासाठीही तुम्हाला बँकेत जावं लागत नाही किंवा त्या ऑफिसमध्ये जावं लागत नाही. तुम्ही अगदी सुरुवातीला ECS मॅन्डेटवर सही करून देता, म्हणजे त्या विशिष्ट तारखेला ती रक्कम तुमच्या खात्याला डेबिट पडते आणि ही सगळी बिल्सचं जे पेमेंट आहे ते पेमेंट हे ऑटोमॅटिकली होतं. किती सुसह्य झालंय या सगळ्या गोष्टी, की ज्याच्यामुळं आपल्याला आपला वेळ वाचतो, आपलं बॉदरेशन वाचतं. तुम्ही साधं बघा, वोडाफोनच्या मोबाईलचं बिल जर ते विशिष्ट तारखेला पेमेंट नाही केलं तर ताबडतोब तुम्हाला पेनॉल्टी लागते. पुन्हा तुम्ही आणखी उशीर केलात तर त्याच्यावर व्याज पण लागतं. हेच कर्जाच्या हप्त्याला पण लागू आहे, हेच इन्शुरन्सला लागू आहे, हेच MSEB किंवा गॅसच्या बिलांना लागू आहे. त्यामुळं ही सगळी ॲटो डेबिट होत असल्यामुळं तुमचा जाण्या येण्याचा खर्च जो वेळ आहे तो वेळ वाचला. तसं पेनॉल्टी जी तुमच्या खात्याला लागायची तीही शक्यता गेली आणि एकूणच तुमचे जे आर्थिक व्यवहार आहेत ते आर्थिक व्यवहार अधिक चांगल्या पद्धतीने संघटित करणं या ECS मॅन्डेटमुळे तुम्हाला शक्य झालेलं आहे. ही झाली याची एक बाजू, नाण्याची एक बाजू. नाण्याला दुसरी बाजू आहे. तुम्ही बघा, आता तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये गेलात आणि एखादा मोबाईल घ्यायचा असला 40,000, 50,000, 60,000 रुपयाचा आणि तुमच्याजवळ पैसे नाहीत, तर तो ग्राहक, तो जो दुकानदार आहे तो तुम्हाला सांगतो काही करू नका, बँकेचं पासबुक आणून द्या, एक आधार कार्ड द्या, एक कॅन्सल चेक द्या किंवा पॅन कार्ड द्या, मी तुम्हाला 100% या मोबाईलसाठीचं जे काय कर्ज आहे ते कर्ज मंजूर करतो आणि हा मोबाईल मोफत तुम्हाला आजच्याच देतो. किती सुखावतो आपण त्यावेळी. हे सगळे कागदपत्र गोळा करून देतो, ECS मॅन्डेट्सवर सही करतो आणि तो मोबाईल घेऊन आपण घरी जातो आणि मग अगदी बिंदास्त राहतो. ECS मॅन्डेट देत असताना आपण कधीच बघितलेलं नसतं ECS मॅन्डेट किती तारखेला डेबिट पडणार आहे खात्याला, किंवा त्या ECS मॅन्डेटमध्ये पिरियॉडिसिटी आपण काही ठरवलेली आहे का. ती पिरियॉडिसिटी मंथली असते, ती क्वार्टरली असते, ती 15 दिवसातून एकदा असते, आठवड्यातून एकदा असते, किंवा ती ॲज अँड वेन असा पण एक कॉलम असतो. तर केव्हाही ते तुमच्या खात्याला डेबिट टाकता येऊ शकते. पण आपण मोबाईल घेत असताना इतके घाईत असतो की आपण हे कुठलेही कॉलम वाचत नाही, तिथे काही लिहित नाही, टिक मारत नाही आणि ते कोरं ठेवून आपण सही करतो आणि त्या दुकानदाराला देऊन टाकतो. दुकानदार ते जे ECS मॅन्डेट आहे ते लागू करतो आणि मग दर महिन्याला ते पैसे डेबिट पडायला लागतात. कधीतरी आपल्या खात्यामध्ये जर पैसे शिल्लक नसले तर ताबडतोब ECS मॅन्डेट रिटर्न चार्जेस आपल्या खात्याला लागतात. आणि ही रक्कम आहे, ही रक्कम समजा आपला इन्स्टॉलमेंट 1,000 रुपयाचा आहे, 2,000 रुपयाचा आहे की 500 रुपयाचा आहे, ती जी रक्कम आहे ठरलेली 350 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, ती खात्याला ऑटोमॅटिक डेबिट पडते आणि मग तुमचं जे खातं आहे ते डेबिट बॅलन्स दाखवायला लागतं पैसे नसतील तर. हे ECS मॅन्डेट रिटर्न चार्जेस झाले. पुन्हा तो दुकानदार तुम्हाला पेनॉल्टी लावतो किंवा त्याच्यावर व्याज आकारणी करतो हे वेगळेच. म्हणजे तो मॅन्डेट जर तुमचा 60 महिन्यासाठी असेल तर तो आपोआप 70 महिन्यासाठी लागू होतो. वरचे 10 महिने जे इन्स्टॉलमेंट आहेत तो इन्स्टॉलमेंट, तुम्ही केलेला उशीर, दंडव्याज या सगळ्यांची वसुली त्या वाढीव इन्स्टॉलमेंटमधून केली जाते. त्यामुळं आपण ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे की आपण मॅन्डेट काय देतो. दुसरी एक गोष्ट सर्वसाधारणतः अशी लक्षात आलेली आहे
की मॅन्डेट दिला तर खात्यामध्ये तेवढी शिल्लक त्या तारखेला असली पाहिजे, ही काळजी सहसा ग्राहक घेत नाहीत. आणि आता बँकांमध्ये जे सर्व्हिस चार्जेस आहेत त्यात ECS मॅन्डेट काय फेल गेलं तर त्याचे लागणारे चार्जेस दुकानदाराचे वेगळे आणि बँकेचे वेगळे. आणि हे जर आपल्या खात्याला डेबिट पडले तर जो 40,000 रुपयाचा जो मोबाईल आहे तो मोबाईल शेवटी आपल्याला 1,00,000 रुपयाला पण पडू शकतो. कारण इतकं डेबिट त्या खात्याला पडतं. हे फक्त मोबाईलसाठी नाही आहे. आपण वॉशिंग मशीन घेऊन येतो, टू व्हीलर घेऊन येतो, गॅसची शेगडी घेऊन येतो, ज्या ज्या वस्तू आहेत ज्या आम्ही 100% कर्ज देतो, तुम्हाला एकही पैसा द्यायची आवश्यकता नाही अशा जाहिरातीला भुलून आपण त्या सगळ्या चैनीच्या वस्तू किंवा रिलेटिव्हली कमी आवश्यकता असलेल्या गोष्टी ज्या घरी घेऊन येतो त्याची जबर किंमत आपल्याला द्यावी लागते. आणि हा आज उत्पन्नाचा बँकांसाठी एक मोठा सोर्स झालेला आहे, किंवा ह्या ज्या दुकानदार आहेत त्यांच्यासाठी पण एक मेजर सोर्स झालेला आहे. आज बाजारामध्ये अनेक नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांचे व्याजाचे दर चढे आहेत, म्हणजे खूप हायर रेट ऑफ इंटरेस्ट आहेत. तसं त्यांचे हे जे चार्जेस आहेत ते चार्जेस पण एक्झॉर्बिटंट चार्जेस आहेत. अतिशय मोठ्या प्रमाणावर ते पैसे वसूल केले जातात आणि त्यातून उत्पन्न हा त्यांचा मोठा उत्पन्नाचा स्रोत होतो. त्यामुळे आपण ECS मॅन्डेट जेवढं सोयीचं आहे तेवढंच त्यातली असलेली जोखीम पण लक्षात घेतली पाहिजे. आणि ती जोखीम कमी करण्यासाठी आपण आपल्या बाजूनी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा आपण एका मोठ्या डेप ट्रॅपमध्ये, कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. आणि आज आता जमिनी वास्तव हेच सांगतं की सध्या जो कन्झ्युमरिझम वाढलेला आहे आणि या ग्राहकोपयोगी वस्तूची जी बाजारपेठ फुललेली दिसतीये, याला कारण 100% कर्ज ही जी काही योजना आहे त्याच्यातून ही बाजारपेठ फुललेली आहे. त्याच्या मोहात पडून लोक मोठ्या प्रमाणावर वस्तू विकत घेत आहेत आणि कर्जबाजारी होत आहेत. आणि ते कर्ज देखील चढ्या व्याजदराने घेतल्या जात आहे. मोठ्या प्रमाणावर ही किंमत त्याची पेनॉल्टी वगैरेच्या बाबतीत मोजावी लागते किंवा चार्जेसच्या नावाखाली मोजावी लागते. त्यामुळं आम्ही तुम्हाला एकच सल्ला देऊ इच्छितो की गोष्टी अतिशय आवश्यक असल्या तर विकत घ्या. विकत घेतल्या तर दिलं जाणारं मॅन्डेट हे नीट बघून मॅन्डेट द्या. दिलेलं मॅन्डेट हे ऑनर व्हावं, म्हणजे पाळल्या जावं, याच्यासाठी आवश्यक असलेली काळजी जरूर घ्या. तर आणि तरच या सोयीचा तुम्हाला फायदा होईल. ऑर अदरवाईज अन्यथा ही सोय ही तुम्हाला एक अरिष्टामध्ये ओढणारी पण ठरू शकते. पण त्याची जी पहिली बाजू आहे की आपल्या सगळ्या पेमेंट मेकॅनिझममध्ये ECS मॅन्डेट हा अतिशय सोपा, सुलभ, स्वस्त आणि चांगला मार्ग आहे, ज्याच्यामुळं डिलेड पेमेंटसाठी लागणाऱ्या पेनॉल्टीपासून आपण वाचू शकतो. त्याचा जरूर आपण वापर केला पाहिजे. तरच बँकिंग सर्व्हिस ही शेवटी आपल्याला एक वरदान ठरवू शकते. या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर जरूर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही त्याचा विचार करून ताबडतोब तुम्हाला मार्गदर्शन करू. कारण हे जे पर्याय फाउंडेशनचं हे जे चॅनल आहे, हे चॅनल हे इतर अनेक चॅनल सारखं करमणुकीसाठी निर्माण केलेलं चॅनल नाही. हे तुम्हाला आर्थिक साक्षरता आणि डिजिटली साक्षर करण्यासाठीचं चॅनल आहे. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या एम्पॉवर करण्यासाठीचं चॅनल आहे. त्याचा जरूर उपयोग करून घ्या. तुमचं म्हणणं काय ते मांडा. तुम्हाला हे चॅनल आवडलं तर लाईक द्या, आवडलं तर फॉरवर्ड करा, अधिकाधिक सबस्क्राईब करा आणि इतरांनीही ते सबस्क्राईब करावं म्हणून त्यांना मोटिवेट करा. यासह देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.